सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आणि तुम्हा सर्वांना व्हेरी गुड मॉर्निंग आणि ईद मुबारक. आज आहे ईद, तर तुम्हाला माझ्या परिवाराकडून आणि माझ्याकडून हॅपी ईद. तर गुड मॉर्निंग झालेली आहे, तुम्ही बघू शकतो किती छान वाटत आहे. त्यानंतर मी फ्रेशली मस्तपैकी आंघोळ करून एकदम फ्रेश चकचकात झालेला आहे. त्यानंतर मी केली माझी देवपूजा आणि त्यानंतर लागले लगे स्वयंपाक करायला. इथं छिललेले आहे तुम्ही बटाटे छिलल्यानंतर मी छानपैकी पीठसुद्धा तिंबून घेतलेलं आहे, मळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी भातसुद्धा शिजवायला ठेवलं. आणि माझी आई म्हणते माझ्याकडून गोल चपाती होत नाही, तर तुम्ही सांगा ही गोल आहे का नाही ते. आणि माझी चपाती पण फुगते, पण तरी पण सगळेजण माझ्या चपातीला नाव ठेवतात, मला नाही माहिती का बरं. आणि त्यानंतर मी जेवण पण करून घेतलेलं आहे आणि मी आणि माझे हस्बंड बसून मस्तपैकी ॲनिमल मूवी बघत होतो आणि मजा करत होतो. तर गाईज ह्यांनी तयार होऊन एका जागी जाऊन शिरकुम्मा पिऊन पण आली. बायकोला सोडून जायला चांगलं वाटतंय का? हो म्हणायला लागलेत. आता मला साडी घालायला हेल्प करायचं, त्यासाठी मी बोलून घेतले फोन लावून. हे ड्युटी आहे का नाही हस्बंडची साडी घालणं? नाही. मग तुम्ही हेल्प नाही करणार आहे का? कर. हा, मग ड्युटी आहे. त्याला ड्युटी नाही म्हणत. मग काय? मनमर्जी म्हणतो. म्हणजे तुमची मर्जी नाही आहे का? कधी येईल तेव्हा मर्जी. खूप वाईट असेच असतात. म्हणजे आपण ह्यांची सगळी कामं करा, हिने आपल्याला एक साडी घालायला हेल्प करू शकत नाहीत का? करणार आहे का मग? कॅमेरा चालू आहे, सांगा. हो ठीक आहे, चालतंय. चला गाईज आता आपण साडी घालून भेटूया. बाय. तर गाईज मी कुठं घाई असं जात नसल आणि माझ्यासोबत असं काय होणार नाही असं आहे का? मला सगळं मेकअप रिमूव्ह करून हे करावं लागल का? होतंय माझ्यासोबत हे काय असं? तर गाईज हिअर इज माय फायनल रिझल्ट. तुम्ही बघू शकता बँगल्स हे ते आणि साडी कशी दिसते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर गाईज आम्ही तिथं पोहोचलो आणि आम्हाला एवढं सुंदर दिसलं ना. तुम्ही बघा इथं किती सुंदर चंद्र दिसत आहे ना. आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो आणि आम्ही पोहोचल्यानंतर आम्हाला तिथं खूप छोटे छोटे शेळी दिसले आणि एक शेळीचं छोटंसं पिल्लू त्याने त्यांच्या घरात पण ठेवलं होतं आणि ते एवढं जास्त क्यूट दिसत होतं ना. त्यानंतर आम्ही शिरकुम्मा पेरलं आणि घरी गेलो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.